नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर. मित्रांनो, शासनाच्या नवीन GRनुसार मुलींना आता मोफत शिक्षण मिळणार आहे. तर कोणकोण मुली यासाठी पात्र आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, दिनांक 8 जुलै 2024चा हा GR आहे. या GRनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग तसेच इतर मागास वर्ग या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्यात आलेला आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे काय? तर व्यावसायिक अभ्यासक्रमास इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, फार्मसी, ॲग्रिकल्चर इत्यादी प्रकारचे. तर यामध्ये EWS, SEBC, OBC या प्रवर्गातील मुलींनाच लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कॅप राऊंडद्वारे प्रवेश घेणाऱ्या OBC, EWS तसेच SEBC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ देण्यात येतो. परंतु नवीन शैक्षणिक धोरणानुसार यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. दिनांक 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीत काही नवीन निर्णय घेण्यात आले. त्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कॅप राऊंडद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी केवळ EWS, OBC, SEBC या प्रवर्गातील मुली ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे, फक्त अशाच मुलींना या योजनेचे लाभ घेता येईल. तर आता तुमच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला असेल की हे लाभ फक्त नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आहे की जुन्यांसाठी पण आहे? या योजनेचे लाभ नवीन प्रवेशित विद्यार्थी तसेच पूर्वीपासून प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे. या व्यतिरिक्त 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुदेय करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे EWS प्रवर्गातील शिष्यवृत्ती योजनेमध्ये सुद्धा काही सुधारणा करण्यात आलेला आहे. तर पूर्वी EWS आरक्षणातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी EWS प्रमाणपत्र द्यावा लागत होता, परंतु शासनामार्फत त्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. आता या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्राऐवजी त्यांचे पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र द्यावा लागणार आहे. तसेच EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. सोबतच उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुदेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा GR होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ व नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो.